नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। तर मित्रांनो, कृषी अवजारे बँकेसाठी मिळणार 24 लाखांपर्यंत अनुदान। तर याबद्दल काय सविस्तर माहिती आहे ती आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांमध्ये जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या आणि महिला बचत गटांना कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी प्रकल्प मूल्यांच्या 60% म्हणजेच कमाल 24 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे। तर मित्रांनो, यासाठी गावातील उमेद आणि माविमद्वारे पुरस्कृत महिला बचत गट तसेच गाव संघ पात्र राहतील, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आलेली आहे। या योजनेच्या लाभासाठी संबंधित गटाच्या वेगवेगळ्या कुटुंबातील किमान 10 सदस्य असणे अनिवार्य आहे। विशेष म्हणजे ज्या गटांनी यापूर्वी इतर कोणत्याही शासकीय योजनेतून कृषी अवजारे बँकेचा लाभ घेतलेला आहे ते गट अपात्र राहतील। तर मित्रांनो, एका गावातून एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास निवड प्रक्रिया ऑनलाईन लॉटरी पद्धतीने केली जाईल। यासंबंधीचे निर्देश कृषी विभागाने दिलेले आहेत। निवड झालेल्या गटांना गावस्तरावर अवजार बँक स्थापन करण्यासाठी विविध प्रकारची कृषी यंत्रसामग्री अपेक्षित आहे। यात प्रामुख्याने ट्रॅक्टर चलित अवजारे, BBF यंत्र, रोपणी व लावणी यंत्र, मॅचिंग मशीन, कंबाईन हार्वेस्टर आणि फवारणी पंप यासारखी आधुनिक यंत्रसामग्री खरेदी करता येणार आहे। शासकीय योजनेचा लाभ घेता येणार सुद्धा आहे मित्रांनो। तर मित्रांनो, लाभार्थी निवडीची पद्धत कशी राहणार आहे? योजनेअंतर्गत निवड झालेल्या एकाच गावातून एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले तर लाभार्थ्यांची निवड ऑनलाईन लॉटरी पद्धतीने केली जाईल। प्रकल्पाचे मूल्य 20 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर राष्ट्रीयकृत बँकेकडून 75% कर्ज घेणे बंधनकारक करण्यात आलेले आहे मित्रांनो। इच्छुक संस्थांनी प्रकल्पाच्या अधिकृत पोर्टलवर 5 एप्रिलपर्यंत ऑनलाईन नोंदणी करून अर्ज सादर करावेत, असे आवाहन आमचे प्रकल्प संचालक दत्तकुमार कळसाईत यांनी केलेले आहेत। अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आलेले आहेत मित्रांनो। अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।